ओम नमः शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत। ओम महालक्ष्मींच्या विद्महे अष्टलक्ष्मींच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। अनंत चतुर्दशी म्हणजे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस। अनंत हे भगवान विष्णूंचे एक नाव आहे। अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा। अनंत चतुर्दशी हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला येते। या दिवशी भगवान विष्णूंची व माता लक्ष्मीची पूजा आराधना सेवा करण्याचा दिवस। या दिवशी हे व्रत केले जाते। हे व्रत 14 वर्ष सलग केले जाते व 15व्या वर्षी याचे उद्यापन केले जाते। तर आपण मागील व्हिडिओमध्ये हे व्रत कसे करावे व याचे महत्त्व काय हे ऐकले। आज आपण या दिवशी सेवा साधना काय करायची ते ऐकूया। अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते। तर या दिवशी आपण मध्यरात्री ही पूजा करायची असते। त्याचबरोबर रात्री 12 वाजता काही साधना केल्या जातात, ज्यामुळे माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होते। आपल्या घरात माता लक्ष्मी व तिच्या सर्व रूपांचा वास्तव्य सदैव राहावे, ती सदैव आपल्या घरात विराजमान राहावी, यासाठी या साधना केल्या जातात। तर या दिवशी पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, लक्ष्मी सूक्तम यांचे पठण करावे। त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र यांचे पठण करावे। जमल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे। त्याचबरोबर अतिशय महत्वाची साधना म्हणजे या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचे 21 मंडल 21 वेळा म्हणजे एक मंडल असे 21 मंडल आपण करू शकतो किंवा एक मंडल देखील आपण करू शकतो। जसे आपल्याला जमेल त्याप्रमाणे ही साधना आपण करावी। तर हे 21 मंडल करण्यासाठी किंवा एक मंडल करण्यासाठी व्यंकटेश स्तोत्राची पहिल्या ओवीपासून 8व्या ओवीपर्यंत असे 21 वेळा पठण करायचे आहे। 20 वेळा पठण करायचे आणि 21व्या वेळी आपण संपूर्ण व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे। अशा प्रकारे 21 वेळा पठण केल्यावर हे एक मंडल तयार होते। अशा प्रकारे आपल्याला जशी जमेल तशी साधना आपण करू शकतो। 21 वेळा केल्यानंतर एक मंडल होते। असे आपल्याला एक मंडल जमले तर एक करावे किंवा 21 जमले तर 21 करावे। त्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा आसनावर बसून जप करावा। हा जप करताना आपण भगवान विष्णूंना 108 वेळा तुळशीपत्र अर्पण देखील करू शकतो। त्यामुळे भगवान विष्णूंची व माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व आपली साधना संपूर्ण होते। अशा प्रकारे अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही साधना करावी। तर याची झालेली साधना मी माझ्या स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते। ओम नमः शिवाय। ओम विष्णवे नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत। ओम नमः शिवाय।